काही विद्वान व स्थानिक लोक म्हणतात की अक्का अव्वैयार या द्रविडी नावापासून एकवीरा हे नाव आले असावे. तसेच एक दृष्टिकोन सांगतो की मातेचे एकच वीर म्हणजे परशुराम, तर त्या मातेचे नाव एकवीरा असे ठेवले गेले. म्हणजे एक वीर म्हणजे वीराची माता. मंदिराची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे स्वतःच त्या ठिकाणी प्रकट झालेली, कोरलेली नाही, अशी श्रद्धा आहे. देवीचे दर्शन स्थानिकांनी अशा पद्धतीनं केले जाते. मंदिराची जीर्णोद्धार इतिहासात 1867 साली करण्यात आली होती, ही माहिती काही लेखनात आढळती आहे. मंदिराच्या परिसरात काही सुव्यवस्था करण्यात येतात. दर्शन रांगा, पायऱ्या, रेलिंग, सुविधा केंद्रे. यामुळे भाविकांना सुगम दर्शन मिळावे असे प्रयत्न ट्रस्ट व स्थानिक प्रशासन करत आहेत. देवी एकवीरा यांच्या प्रकट होण्याची कथा अनेक रूपे घेऊन लोकांमध्ये सांगितली जाते. काही ठिकाणी ती एका झळाळत्या दिव्य स्वरूपात प्रकट झाली असे म्हटले जाते. काही ठिकाणी ती पांडवांना संकेत देऊन मंदिर बांधण्याचा आदेश देते. काही आख्यायिकानुसार ती निसर्गरूप शक्ती म्हणून सदैव तिथे सुप्त आहे आणि श्रद्धेनं जागृत होते. एक स्थानिक आख्यायिकेनुसार पांडवांनी वनवासाच्या काळात कार्ला परिसरात प्रवास केला होता. तेव्हा देवीनं स्वतःच संकेत दिला की ते तिथेच मंदिर बांधावेत. काही मतानुसार ते संकेत रात्री दिले आणि त्या रात्रीच मंदिर उभे केले असा दृढ विश्वास आहे.